या ठिकाणी NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने आपण सुलोचना राजेंद्र चौधरी मॅडम यांच्याशी संवाद साधतोय। मॅडम, तुम्ही 17 वयोगट ह्या क्रीडा प्रकाराची सर्टिफिकेट पूर्ण करण्याचं काम करताय। या ठिकाणी तुमचं महत्त्वाचं असं काम आहे ज्याच्यामध्ये सर्टिफिकेट पूर्ण झाले तर ही परिपूर्णता येते स्पर्धेच्या दृष्टीने। मुलांना त्याच्यामध्ये सर्टिफिकेट घेण्यात आनंद वाटतो आणि इमिजिएट मिळालं तर खूपच चांगला आनंद वाटतो। तर ह्याबद्दल काय सांगाल की आज स्पर्धा जवळजवळ 4000च्या वर मुलं या ठिकाणी सहभागी झालेत, 500 शाळांमधून सहभागी झालेत, तर 17 वयोगट जो आहे त्याच्याबद्दल काय सांगाल की मुलं चांगली दर्जेदार मुलं खेळत असतात, अनेक दिवसाची प्रॅक्टिस असते, तर त्या संदर्भात काय सांगाल? 17 वर्ष वयोगटामध्ये मुलं ही त्यांची बरीचशी प्रॅक्टिस अगोदर 3 वर्षापूर्वी झालेली असते, कारण 14 वर्ष वयोगटात ते खेळलेले असतात। अनुभवाची जोड त्यांना मिळालेली असते। आणि आमच्याकडे जो क्रीडा विभाग आहे त्यामध्ये आमच्याकडं 1ली ते 5वी ची जी मुलं आम्ही सिलेक्ट केलेली असतात ती क्रीडा प्रबोधिनीला देतो आणि ती क्रीडा प्रबोधिनीचे विद्यार्थी हे 14 वर्ष वयोगटातून खेळल्यामुळं त्यांना 17 आणि 19 आणि पुढं वेगवेगळ्या प्रकारच्या कॉलेजमधून त्यांना जास्त प्रकारचे पारितोषिक मिळतात आणि हे विद्यार्थी पुढे NDA वगैरे चांगल्या स्पर्धांमध्ये स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा जाऊ शकतात, कारण ह्यांना नॅशनलची सर्टिफिकेट मिळालेले असतात। आणि 14 वयोगट हा म्हणजे त्यांच्या करिअरच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असतो। 14 वर्ष वयोगटामध्ये त्यांची प्रॅक्टिस असते, पण 17 मध्ये त्यांना हमखास नॅशनलसाठी बक्षीस मिळू शकतात। 17 वर्ष वयोगटामध्ये 100, 200, 400, 800, 1500, 3000 मीटर धावणे, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, रिले, त्यानंतर बांबू उडी, हातोडा फेक, कारण या मुलांमध्ये शरीराची जी ठेवण असते ती या वयोगटात झालेली असते, त्यामुळे हातोडा फेक हा सुद्धा इव्हेंट या मुलांना असतो। यामध्ये 35 जवळजवळ 100 पर्यंत सर्टिफिकेट दिली जातात आणि लगेच सर्टिफिकेट दिल्यामुळे या मुलांनाही विश्वास वाटतो की आपणही प्रॅक्टिस केली पाहिजे विभागासाठी। जास्त प्रॅक्टिस करून आपल्याला लवकरात लवकर पुढे जाण्यासाठी या सर्टिफिकेटचा उपयोग होईल। ही सर्टिफिकेट जर ताबडतोब मिळाली तर या सर्टिफिकेटचा उपयोग त्यांना विभागासाठी मिळू शकतो। सर्टिफिकेट लिहिण्याचं काम आम्ही जलद या 2-3 वर्षापूर्वी जलद पद्धतीने करतो। या अगोदरही आमच्याकडे इथेच आम्ही बक्षीस समारंभ करत होतो, परंतु सध्या बरेचसे आमचे कर्मचारी निवडणूक विभागाकडे गेल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे सर्टिफिकेट जे आम्ही ह्याच्यावर देत होतो 1, 2 आणि 3 सर्टिफिकेट पाहुण्यांच्या हस्ते देत होतो ते आता फक्त पुकारून दिली जातात। निश्चितच मॅडम, ह्याच्यामध्ये जे कौशल्य तुम्ही वाढवलेलं आहे, जे फास्टनेस तो वाढवलेला आहे, यामध्ये जे नियोजन संयोजन करण्यासाठी सन्माननीय गेंजे सर आणि सन्माननीय पानसरे सर यांचं जे मार्गदर्शन आणि नियोजन होतं, तर ह्या संदर्भात काय सांगाल? किती दिवसापूर्वी तुमची मीटिंग वगैरे त्या संदर्भात काय होते का? हो, 17 जुलैला आमची जी मीटिंग होती जिल्हा परिषदची, त्यानंतर लगेचच आम्ही एंट्र्या घ्यायला सुरुवात करतो आणि एंट्र्यामध्ये सर्व शाळा, पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशन मधल्या सर्व शाळा, खाजगी आणि महानगरपालिकेच्या सर्व शाळा एंट्र्या पाठवतात। एंट्र्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांचे रजिस्टर नंबर, जन्मतारखा असतात, पण बऱ्याचशा शाळांचे जन्मतारखा, रजिस्टर नंबर जरी नसले तरी आम्ही फोन करून त्या मागून घेतो आणि हे जवळजवळ 3 महिने माने सर आणि त्यांचे साथीदार हे काम पाहतात। आम्ही आमच्याकडं जे वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा असतात त्या स्पर्धा आटोपून आम्ही इकडं मैदानी स्पर्धेसाठी मदत करत असतो, येत असतो, त्यामुळे या स्पर्धांना चांगल्या पद्धतीने होऊ शकतात। निश्चित मॅडम, तुमच्या माध्यमातून भरघोस मुलांचा जो भरघोस सहभाग आहे तर या ठिकाणी होते। माने सरांचंही तुम्हाला चांगलं मार्गदर्शन भेटतं। NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलला आपण जी माहिती दिली त्याबद्दल आपलं आभार। पण आपण कोणत्या कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण केलं, काय त्याच्याबद्दल काय सांगा? माझं प्राथमिक शिक्षण हे महात्मा गांधी विद्यालय राजगुरुनगर तालुक्याच्या ठिकाणी झालेलं आहे। त्यानंतर कॉलेजचं शिक्षण तिथंच झालेलं आहे, हुतात्मा राजगुरू महाविद्यालयामध्ये। त्यानंतर मी BPEd केलं आगाशे कॉलेजमधून आणि नंतर 88 साली माझं BPEd झालेलं आहे। त्यानंतर महात्मा गांधी विद्यालय राजगुरुनगर मध्येच मी सर्व्हिस केली 10 वर्ष। त्यानंतर
कन्या शाळा मांजरेवाडी या ठिकाणी मी 2-3 वर्ष काम केलं आणि अनुभवाचा फायदा मला जास्त असल्यामुळं महानगरपालिकेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत मला घेण्यात आलं. त्यामध्ये निवड झाली माझी आणि आता जवळजवळ मी 12 वर्ष या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. धन्यवाद मॅडम. या ठिकाणी तुमच्या या अनुभवी शिक्षकांची या ठिकाणी NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलला माहिती झाली आणि माहिती तुम्ही दिली त्याबद्दल तुमचा हार्दिक आभार. धन्यवाद. धन्यवाद सर.